रशिया आणि युक्रेनमधील दीर्घकाळ चाललेल्या युद्धावर तोडगा काढण्याचा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज टेक इट डाऊन ऍक्ट कायद्याची मान्यता दिली। प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचे आज पुण्यात निधन झाले। ते 86 वर्षांचे होते। पुण्यात यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण समोर आला आहे। मुंबईतही कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे। मंत्री विजय शाह प्रकरणात तपासासाठी 3 सदस्यीय विशेष तपास पथकाची नेमणूक। परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील आरोपी समाधान मुंडेलाही काही दिवसांपूर्वी जवानाने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। पंजाबच्या बटाला येथे पोलिसांनी मोठी कारवाई करण्यात आली। या कारवाईत पाकिस्तान समर्थित खलिस्तानी दहशतवादी गटाचा पर्दाफाश झाला आहे। पाकने ज्योती मल्होत्राला दिले भारताविरोधात 3 गुप्त मिशन। सोशल मीडियावरून चालायचं होतं मानसिक युद्ध। जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियम मधील वॉल ऑफ ग्लोरीवरून सर्व पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो हटवण्यात आले आहेत। पुण्यात निसर्गाचा जादुई खेळ, एकाच दिवशी अनुभवतोय सगळी ऋतूंची मैफिल। घड्याळाच्या काट्यावरून गरम ऊन, वाऱ्याची थंडी आणि अचानक धडकणारा पाऊस।